हाय हॅलो मित्रांनो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सुनीता ढेरे या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे दत्त मंदिर. दत्त मंदिर कशा प्रकारचं आहे हेही दाखवते, म्हणजे तिथे काय काय कशा मूर्त्या आहेत वेगवेगळ्या दाखवते मी तुम्हाला. ॲक्च्युली मी माहेरी गेली होती, तिकडचा हा व्हिडिओ आहे. वहिनीला दवाखान्यात घेऊन गेलो होतो, त्यावेळी मी व्हिडिओ हा काढलेला आहे. बघू शकता तुम्ही हे मंदिर कसं आहे ते. व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करत राहा मित्रांनो. छान असं मोठं असं मंदिर होतं. बघू शकता तुम्ही किती असं मोठं मंदिर आहे. मी सुद्धा त्या मंदिरात पहिल्यांदाच आले होते. बघू शकता छान अशी मूर्ती, वेगवेगळ्या मूर्त्या आहेत देवांची. तिथे आहे श्रीकृष्ण राधाकृष्णाची मूर्ती आहे. ॲक्च्युली तिथे थोडंसं काम चालू होतं, नवीनच मंदिर तयार झालं आहे, त्यामुळे थोडंसं काम चालू होतं. बघू शकता इथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, दत्ताची मूर्ती आहे, त्याच्याच बाजूला आहे गणपतीची मूर्ती. आणि त्या दोन बाजूला मूर्त्या आहेत त्या हनुमानाची आणि कालिका देवीची मूर्ती होती. बघू शकता तुम्ही छान अशा मूर्त्या आहेत. एकदम भारी वाटत होते, एकदम असं शांत वातावरण वाटत होतं. आणि असं म्हणतात की एखाद्या काही मनातल्या गोष्टी काही असतात, तर देवापुढे मंदिरात बसलं की जराशी शांत आपलं मनही थंड होतं आणि प्रॉब्लेमसुद्धा असं वाटतं की सॉल्व्ह झाल्यासारखं. आणि खूप भारी वाटतं देवाच्या मंदिरात बसल्यानंतर आणि ते आपलं मन व्यक्त केल्यानंतर ना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ कंटिन्यू करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ बघत राहा. बाय.